हाय फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ पोस्ट होत आहे। तर आज आपण बघणार आहोत सांडग्याची भाजी कशी करायची। उन्हाळ्यात खूप सारे वाळवणीचे पदार्थ केले जातात, तळणीचे किंवा भाजीचे वगैरे, पण उपवासाचे हे बरेच काही। तर त्यातला एक असा पदार्थ आहे सांडगा, जो की पावसात किंवा आमरस चपाती बरोबर खूप छान असा खाल्ला जातो किंवा आवर्जून करतात। भाजीला काही नसेल तरी सुद्धा ही भाजी उत्तम आहे, पटकन होणारी आहे। तर मी आज तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथं मी थोडेसे सांडगे घेतलेले होते, ते तेल टाकून थोडेसे ब्राऊन कलर होईपर्यंत मीडियम गॅसवर कंटिन्यू हलवत होते। ज्याचा ब्राऊन कलर झाला की तो काढून घ्यायचा आणि असाच कच्चा देखील खायला खूप छान असा लागतो। तर मला तर खूप आवडतो कच्चा, म्हणजे असा भाजलेला पण खायला खूप छान अशी टेस्ट लागते, कारण ते मटकीच्या डाळीचे असतात। तर इथं माझा ब्राऊन कलर होत आलेला आहे भाजीचा, किंवा जो सांडगा भाजत आहे आपण त्याचा, बघू शकता। आणि खूप छान टेस्ट लागते, मला तर खूप आवडतो असा भाजलेला सुद्धा आणि भाजीतला सुद्धा खायला, कारण त्याची चव वेगळीच असते। तर तुम्ही पण अशा पद्धतीची भाजी करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा। किंवा भाजलेले सांडगे खाता का? मला तर खूप आवडतात, प्रत्येकाची चॉईस वेगळी असते। आमरस चपाती सांडगा खूप कॉम्बिनेशन छान लागतं, किंवा सांडग्याची भाजी अशीही चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान टेस्टी अशी लागते। नक्की करून बघा तुम्ही। आणि हे 12 महिनेसुद्धा राहू शकतात सांडगे, असं नाही की उन्हाळ्यापुरतेच असतात। तर 12 महिनेसुद्धा आपण याची भाजी करून खाऊ शकतो। फक्त वाळवताना व्यवस्थित वाळवायचे, जेणेकरून वर्षभर भुंगा वगैरे लागणार नाही, त्यासाठी। तर बघू शकता इथं ब्राऊन कलर होत आलेला आहे आणि आता मी इथं काढून घेत आहे एका डिशमध्ये। तर इथं मी आता सांडगे भाजून घेतलेले आहेत, तोपर्यंत मी भाजीची तयारी करते, जेणेकरून पटकन होईल तापलेल्या तव्यामध्ये। तर इथं मी एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। कांद्याचा सांडगा खूप छान टेस्टी असे लागतो कांदा टोमॅटो घालून, आणि लसूण खोबरं जास्त काही सामान घालायची गरज नाही, ऑलरेडी त्याची चव खूप छान असते। तर मी इथं एक कांदा, अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, अर्धा तसाच ठेवलेला आहे, आणि थोडंसं लसूण खोबरं घेतलेलं आहे। तापलेला तवा होता, त्यामुळे कांदा पटकन भाजून निघेल। तर मी कांदा इथं टाकलेला होता, आणि पटकन भाजण्यासाठी मीठ देखील टाकलेलं होतं, कारण तवा आपला गरमच होता। कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा, आणि त्यानंतर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे, म्हणजे थोडंसं, म्हणजे तुम्हाला भाजी जेवढी करायची आहे तेवढ्या क्वांटिटीत तुम्ही असा हा सांडगा थोडासा ग्रेव्ही टाईप पण करू शकता, अगदी सुका असा पण करू शकता, ते तुमच्यावर डिपेंड आहे। तर इथं मी टोमॅटो देखील चिरून घेतलेला होता, स्वच्छ असा धुवून तो देखील टाकून घेतलेला आहे, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो एकदम मऊ पडले की टेस्ट खूप छान लागते। आणि लसूण खोबरं देखील टाकून घेतलेलं आहे। हे सगळं मी मिक्स करून घेत आहे, जेणेकरून लसूण आणि खोबऱ्याचा जो कच्चेपणा आहे तर तो तेलामध्ये गेल्यावर दूर होईल, त्यासाठी। त्यानंतर चिमूटभर हळद टाकलेले आहे, कोणत्याही भाजीत मी हळद टाकतच असते, तर नेहमीप्रमाणेच हळद टाकलेली आहे। आणि घरगुती काळं तिखट तुम्ही तुमच्याच आवडीनुसार टाकू शकता। माझा मसाला थोडासा तिखट आहे, तर मी थोडंसं क्वांटिटी टाकत आहे। आणि मीठ मी अगोदरच टाकलेलं होतं, त्यामुळे मीठ टाकायची काही गरज नाही, कारण भाजीच्या हिशोबानेच मीठ टाकलेलं होतं। आणि हे सांडगे भाजून घेतलेले, थोडेसे खाण्यासाठी ठेवलेले होते, आणि हे थोडेसे सांडगे बाजूला काढले, आणि हे सांडगे भाजीत मिक्स केले, आणि थोडंसं पाणी ओतलं, जेणेकरून पटकन सांडगा शिजतो। सांडगा शिजण्यासाठी टाईम असा लागत नाही, एक 10 ते 12 मिनटामध्ये शिजून जातो। बघू शकता मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे, अगदी अंगापुरतंच। त्याच्यावर झाकण ठेवून दिलं, आणि 10 मिनटांनी, जवळजवळ 8 ते 10 मिनटांनी चेक केलं तर यातलं बऱ्यापैकी पाणी आटलेलं होतं, बघू शकता। थोडंसं होतं पाणी, तर ते मी अजून 1-2 मिनटं गॅसवर ठेवणार होते, जेणेकरून ते पूर्णपणे ॲब्झॉर्ब होईल। जास्त पण असं सुक्कं नाही करायचं, थोडंसं जास्त सुकं केलं तर भाजी खाताना खूप घास वगैरे बसतात, तर तशा पद्धतीने। काही जण पातळसुद्धा सांडग्याची भाजी करतात, आम्ही पातळ काही करत नाही, ग्रेव्ही टाईप किंवा अशी थोडीशी रस्सा
शिल्लक ठेवण्यापुरती अशा टाईपमध्येच करतो. तर इथं आपली सांडग्याची भाजी रेडी झालेली आहे, बघू शकता. जास्त सुकी अशी केलेली नाही. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सारे प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. अजून कोणी कशा पद्धतीने भाजी करतं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथं माझी भाजी तयार झालेली आहे. इथं सगळा स्वयंपाक तयार होता. इथं वांगं केलेलं होतं, चपाती आणि सांडग्याची भाजी आणि त्यासोबतच कैरी.